नमस्कार मुलांनो, नमस्कार पालक हो. आता तोतोच्यांची पुढची गोष्ट. शाळा म्हटली की स्नेहसंमेलन आलं. स्नेहसंमेलन आलं म्हणजे नाटक आलं. तर त्याचप्रमाणे तोतमोईच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असे हेडमास्टर ठरवतात की आपण एक नाटक बसवूया, म्हणून ते नाटक बसवतात. आता कोणीही तिथे नाटक लहान मुलांनी बघितलेलं नसतं, त्यामुळे त्यांना माहिती नसतं की आता हे नाटक काय करायचं, कसं करायचं. मग सगळीजणं म्हणतात, सर सर तुम्हीच ठरवा काय ते. म्हणून मग सर जे हेडमास्टर असतात त्यांनी खूप वाचलेलं असतं, म्हणून एक खूप जुना जपानी असं एक नाटक असतं, त्याला काबुकी असं म्हणतात. तर ते काबुकी ते नाटक सर म्हणतात आपण हे नाटक बसवूया. आता त्या नाटकामध्ये कसं असतं की काही पात्रं असतात, त्याच्यामध्ये असे काही साधू संत दाखवलेत. त्या साधू संतांचा एक हेड असतो आणि तो हेड कसा फितूर होत नाही, त्याला खूप मारलं तरीसुद्धा तो काही सांगत नाही आणि त्या सगळ्यांना तो वाचवतो. अशा प्रकारचं ते एक जपानी त्यांच्या पद्धतीचं असं एक नाटक असतं. आता नाटक असतं तर सगळ्या जणांना ठरवतात की कोण कोण असे नुसते उभी राहणारे. बघा आपल्या शाळेमध्ये असं असतात ना की काही मुलांना स्टेजची भीती वाटत असते, मग त्यांना झाड बनवतात किंवा त्यांना सफरचंद बनवतात आणि नुसतं असं उभं करतात. तशी तोमोईमध्ये पण काही मुलं असतात की ज्यांना स्टेज फ्राईट असतो आणि त्यामुळे त्यांना काही बोलता येत नाही, तत्तपप एकदम होऊन जातं. मग ठीक आहे, तुम्ही संत साधू असे व्हा, ज्याला आपण म्हणतो ना मंक्स, तर तसे मंक्स व्हा तुम्ही आणि तुम्ही असं नुसतं बॅकग्राऊंडमध्ये उभं राहायचं. आणि जो तो मंकचा हेड असतो तर तोतोचान आपली नेहमी अशी उत्साही असते म्हणून तिला बनवतात. आता तोतोचान तो जो हेड असतो त्याला तो जो सेनानी असतो तो मारून मुटकून त्याच्याकडनं काहीतरी काढून घेणार असतो, म्हणून तो त्याला मारत असतो, खोटंच मारत असतो. पण तोतोचान कशाला ऐकायला, तो जो झालेला असतो सेनानी त्यांनी मारल्याबरोबर तोतोचान त्याला परत मारते. सर म्हणतात, अगं तोतोचान तू त्याला नाही मारायचं, तू मार सहन करून असं दाखवायचं की मी नाही करणार, मी नाही सांगणार, असं का ॲक्टिंग करायला पाहिजे. तिला शिकवलं तरी पण तोतोचान सेम स्टोरी, मारल्याबरोबर ती तिला मारायला जाते, एकदा तर तिला चावायलाच तिच्या अंगावर धावते. मग सर म्हणतात, नको बाई तोतोचान तू तिकडे साधू संतांच्या इथेमध्येच उभी राहा, म्हणून ती उभी राहते. आता तोतोचान तुम्हाला माहिती आहे मुलांनो कशी आहे, हायपर ॲक्टिव्ह आहे, एका ठिकाणी उभी राहणार आहे. म्हणून ती काय करते, तिच्या हातात काठी असते ना, सगळ्या मंक्सच्या हातात एक छोटी काठी असते, ती काठी ह्यालाच टेकव, तिलाच गुदगुल्या कर, त्यालाच अमुक कर. शेवटी सर एकदम वैतागतात, तोतोचान तू बाहेर, तू नाटकामध्ये नाही. आता तोतोचानला त्याच्यातनं काही वाईट वाटत नाही, ती बाहेर येते आणि म्हणते आपण आपलं इकडे तिकडे बागडत फिरूया. म्हणून इकडे तिकडे बागडत बागडत ह्या झाडावर चढ, तिकडे जा, असं करत 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 फिरत असते. पण कधीतरी मनात येतं तिच्या की आपल्याला ते मंक्सचं हेड केलं होतं आपण मस्तपैकी, त्याच्यात आपल्याला चांगला रोल होता, पण जाऊ दे म्हणते, तिने मार सहन करण्यापेक्षा हे बरं, आपण आपलं फिरूया बागेमध्ये. आणि बघा मुलांनो, नाही तर पालक कसं म्हणतात, तुला नाटकामध्ये भाग नाही दिला, सरांना जाऊन भेटतात वगैरे, तसं तिच्या आईने काही नाही केलं. तिच्या आईला माहिती होतं तोतोचानला नाटकामधनं बाहेर काढलं म्हणजे सरांचं काहीतरी कारणच असणार. तर बघा हो पालक हो, आपली मुलं जेव्हा येऊन आपल्याला सांगतात मस्ती केल्याचं, जे टीचर ओरडल्या वगैरे, तर अनेक वेळा आम्ही बघितलं की पालक जाऊन टीचरना जाब विचारतात. तसं कधीही करायचं नाही. आपल्या मुलाला विचारायचं पहिल्यांदा, तुझं काय चुकलं ते सांग, आणि मग जाऊन हळूच आपण टीचरना भेटून यायचं आणि विचारायचं की काय झालं टीचर सांगा वगैरे. आता ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला अवश्य सांगा. आमचं यूट्यूबचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला आहे का? मग केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर तिथे एक बेलचं असं एक साईन असते, त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला आमची नवीन गोष्ट आलेलं लगेच कळेल. तर त्या बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका बरं का. आणि तुमच्या मित्रपरिवाराला सांगा, तुमच्या इतर मैत्रिणींना सांगा, आणि आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जरूर करा.